जुहूमध्ये 24 वर्षांचा तरुण नाल्यात पडून मेला। परवा चेंबूरला झाड कोसळून 11 वर्षांच्या चिमुकल्याचा जीव गेला। आज साकीनाक्यात मॅनहोलमध्ये 60 वर्षांचा इसम पडून मृत्यू पावला आणि विधिमंडळाच्या पायऱ्यांजवळ सत्ताधाऱ्यांना राक्षसी हसू फुटतं। हे असं खिकी हसून दात काढून स्वतःच हसं करून घेणाऱ्यांना पाहिल्यावर आता मुंबईकरच म्हणतायत मॅनहोलमध्ये पडून जीव जातायत दर दिशी आणि साटम हसतायत राक्षसी। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। सर्वात आधी मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांचं राक्षसी हसू पाहूयात। पाहिलत अमित साटम कसे हसतायत, फिदी फिदी खिदी खिदी। विधिमंडळाच्या पायऱ्यांजवळ अमित साटम यांना जयंत पाटील भेटले। पाटलांच्या हातात हात दिला आणि साटमांनी दात काढत बोलायला सुरुवात केली। साहेब, काल झाडावर होतं, आज मॅनहोल। दोन्ही घटनांचा नाले सफाईशी काहीही संबंध नाही आणि दात काढून जोर जोरात हसायला सुरुवात केली। अहो, तिकडे मुंबईकर मरतोय आणि हे सत्ताधारी अक्षरशः दात काढून राक्षसी हसतायत। यांना हसू फुटतं तरी कसं? कुणी नाल्यात पडून मरतोय, कुणी अंगावर झाड कोसळून जीव सोडतोय, तर कुणाचा मॅनहोल मध्ये पडून जीव जातोय आणि इकडे या साटमांना हसू येतंय। यालाच म्हणायचं नालाज नालज्जा। मरू देत मेले तर मुंबईकर, आपण करूयात मज्जा। हेच ते अमित साटम जेव्हा मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष झाले तेव्हा काय म्हणाले होते आठवा? 25 ऑगस्ट 2025 ला साटम अध्यक्ष झाले आणि जोरदार भाषण ठोकले। मातृशक्तीच्या नेतृत्वात मुंबई महापालिका भ्रष्टाचार मुक्त होणार, मुंबई खड्डे मुक्त होणार, मुंबईची तुंबई होणार नाही, 22 जानेवारी 2026 ला मुंबई खड्डे मुक्त होणार, वगैरे वगैरे। पण जून 2026 ला काय झालं? महापौरांसमोरच एक अधिकारी मॅनहोलात पडला आणि मुंबईची तुंबई झाली। साटम साहेब, या तुमच्या राक्षसी हसण्यामागचं जरा कारण तरी सांगा हो। तुम्हाला आलेली ही सत्तेची मस्ती तर नाही ना? मुंबई खड्डे मुक्त करू म्हणायचं आणि दुसऱ्या दिवशी महापौरांसमोर तुमच्याच BMCच्या अधिकाऱ्यानं मॅनहोलमध्ये पडायचं, तरीही वरून तुमच्या विकासाच्या गप्पा सुरूच। मुंबईकरांनो, रस्त्यावर चालताना खाली बघा, कारण वरून झाड पडेल आणि खाली मॅनहोल गिळेल। इथं BMCचा अधिकारीच महापौरांसमोर मॅनहोलात पडला, तिथं आपली काय कथा? ही स्मार्ट सिटी नाही, ही तर स्मशान सिटी झाली आहे, स्मशान सिटी। आता जाता जाता जरा मुंबईतल्या मॅनहोलची आकडेवारी सांगतो, निदान ते ऐकून तरी हे असं राक्षसी हसणाऱ्यांची दातखिळी बसेल। मुंबईत आज 73,437 मॅनहोल आहेत। BMC सांगतीये 71,426 मॅनहोलवर जाळी बसवली आहे। याचा अर्थ 2011 मॅनहोल आजही उघडे आहेत। हे मॅनहोल का उघडे ठेवलेत? त्यात माणसं पडून मरावीत म्हणून? फिदी फिदी आणि खिदी खिदी हसणाऱ्या या अमित साटम यांना मुंबईकरांच्या वतीनं 3 सवाल करतो, द्या उत्तर। फिदी फिदी हसणाऱ्या अमित साटमांना मुंबईकरांच्या वतीनं 3 सवाल। मुंबईत 2011 मॅनहोल वापराविना आहेत म्हणून उघडे ठेवलेत असं BMC म्हणतंय, पण त्यात माणूस पडून मेला तर त्याला जबाबदार कोण? मुंबई खड्डेमुक्त होणार म्हणाला होतात ना? गेल्या 6 महिन्यात किती खड्डे बुजवले? आकडा द्या। कंत्राटदारांना दरवर्षी जाळ्यांसाठी कोट्यवधी देता, मग जुहूच्या नाल्यावर जाळी का नव्हती? थोडक्यात काय तर रस्त्यावर चालताना खाली बघा, कारण तुमचा जीव राक्षसी हसण्यावर टांगलाय। म्हणूनच तर मुंबईकर म्हणतायत मॅनहोलमध्ये पडून जीव जातायत दरदिशी आणि साटम हसतायत राक्षसी, फिदी फिदी आणि खिदी खिदी।